नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना दोन महत्त्वाचे अपडेट. काल एक नुकतंच परिपत्रक मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेलं आहे. तर हे परिपत्रक ई-KYCच्या मुदतीसंदर्भात आहे. आणि दुसरी महत्त्वाची अपडेट, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कोणत्या तारखेला आमच्या बँक खात्यामध्ये येणार. चला तर या संदर्भात डिटेल माहिती घेऊया. तर काल उशिरापर्यंत मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज असेल तर यावरती एक महत्त्वाची घोषणा केली. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सप्टेंबर 18 तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC सुरू झालेली आहे. साधारणतः 2 महिन्याचा कालावधी ई-KYCसाठी देण्यात आला होता. आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही हा मेसेज पाहू शकता. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी साधारणतः 19 नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ ई-KYCसाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांना 19 तारखेपर्यंत ई-KYC पोर्टलवरती करता येणार आहे. 19 तारखेनंतर हे पोर्टल ई-KYCसाठी बंद ठेवता येईल. आणि त्याच्यानंतर पुढील महिन्यांपासून जो लाभ वितरित केला जाणार आहे तर केवळ ई-KYC केलेल्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC होणार नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो पुढील महिन्यांच्या हप्त्यांपासून, म्हणजे साधारणतः नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी डिसेंबर महिन्यामध्ये वितरित होईल त्यावेळी बंद करण्यात येण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कमी कालावधी राहिलेला आहे, 18 दिवस आहेत अजून. तर या दिवसांमध्ये तुम्हाला तुमची ई-KYC करून घ्यायची आहे. तर राहिला प्रश्न, ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे. तर अजून देखील त्यांचा ऑप्शन उपलब्ध झालेला नाही. तर हेल्पलाईनवरती फोन करून आम्ही माहिती घेतच आहोत. लवकरात लवकर माहिती घेऊन तुम्हाला माहितीपर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर याचबरोबर आता उरला प्रश्न आहे तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींची ई-KYC झाली असेल किंवा नसेल तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा ऑक्टोबर हप्ता सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना येणार आहे. तर यासाठी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे. आता 2 दिवस बाकी आहेत. तर या दिवसांमध्ये कोणत्याही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. आणि 100% आपण सांगत आहोत की ऑक्टोबर महिना संपलेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, कारण का पुढील दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ते वितरणाचा कालावधी आहे किंवा हप्ते वितरणाची प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काय जास्त काय प्रतीक्षा करण्याची गरज नाही आहे. आता हा महिना संपत आलेला आहे. GR या 2 दिवसांमध्ये येईल. आणि त्याच्यानंतर जो लाभ आहे तो त्यांच्या आधार संलग्न बँकमध्ये वितरित होण्याची प्रोसेस सुरू होईल. तर यासाठी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि GR ह्या 2 गोष्टी आता येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. हप्ते वितरणाची तारीख आलेली आहे, हप्ते वितरण सुरू झालेले आहे. असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी अशी कोणती घोषणा झालेली नाही आहे. आता तुमची प्रतीक्षा येत्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. लवकरच हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे. तर ई-KYC देखील तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. तर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.